जेव्हा इमारतीचे एक एक चिरे ढासळायला लागले तेव्हा त्यांना ही लपछपी करणं कठीण होऊ लागलं. नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजे खरं तर लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं विमान ढगातून बरंच खाली आलेलं आहे. अहो, आपल्या हातानं आपला खड्डा खोदून ठेवल्याची जाणीव आता भारतीय जनता पक्षाला देखील झालेली असावी कदाचित. अहो, सदैव अहंकाराने बोलणारे नेते देखील आता हळूहळू का होईना जमिनीवर येऊ लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश करणारे, विनाश करणारे देवेंद्र फडणवीस आता काय म्हणतायत? लोकांनी सांगितलं, लोकांनी ठरवलं होतं शांतपणे घरी जाण्याची देखील आपली तयारी आहे. अहो, घरी जाण्यास तयार असल्याची भाषा आता हे बोलू लागले आहेत. अहो, पक्ष फोडून नेते पळवून आधी नेत्यांची गर्दी जमवली, ते महायुती नावाचं एक बाळ जन्माला घातलं आणि आता विधानसभेला त्यांना सांभाळणं अवघड व्हायला लागलं. अहंकारानं बोलणाऱ्या नेत्याची हतबलता आता काही लपून राहिली नाही हो. लपवा छपवीची तर आता तशी गरजच उरलेली नाही म्हणा. कारण ही हतबलता नेत्यांच्या तोंडून, त्यांच्या देहबोलीतून बाहेर पडू लागले आहे. भारतीय जनता पक्षातून नेते बाहेर पडू लागले आहेत. कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना थांबवणं भारतीय जनता पक्षाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलेला आहे. शिवाय अजून जे काही नेते गप्प आहेत, म्हणजे अजून तरी ज्यांनी काही बोललेले नाहीत, छुप्या हालचाली वगैरे सुरू आहेत, पण उघडपणे जे काही बोललेले नाहीत, पण ते देखील अस्वस्थ आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनीच याची जाहीर कबुली दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानं मात्र आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे आणि आतमध्ये काय चाललं आहे भाजपात हे देखील यामुळे समोर आलेलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये 24 नेते अस्वस्थ असून त्यातील 4 ते 5 जण लवकरच पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबतचा हा मोठा खुलासा केला आहे. आता प्रदेशाध्यक्ष अस्वस्थ नेत्यांचा हा आकडा सांगत आहेत. अर्थात ही संख्या यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक असू शकते. पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांची संख्या ही वाढताना दिसत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यानंतर अनेक मतदारसंघातील राजकीय चित्र बदललेले आहे. कोल्हापूरच्या कागल मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे मंत्री, राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ हे करीत आहेत. त्यांच्यामुळं समरजित सिंह घाटगे यांच्यासारखा भाजपचा मोठा नेता भाजपतून बाहेर पडला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटात सामील झाले. तिथली तुतारी बाजूला होती. जी सभा जी होती ही सभा जणू काही विधानसभेचा निकाल देऊन गेल्यासारखी आहे. अहो, हे समरजित सिंह घाटगे तर देवेंद्र फडणवीस यांच्या अगदीच जवळचे नेते आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस यांच्यासाठी हा फार मोठा धक्का बसलेला आहे. आता बाकीचे आणखी बरेच धक्के सहन करावे लागणार आहेत, पण त्याची तयारी देखील भाजपाला आणि त्यांच्या या शीर्षस्थ नेत्यांना देखील करावी लागणार आहे. अहो, नेते सोडून जात आहेत, पक्षांतर करीत आहेत. बघा, सुरुवातीला फडणवीस आणि बावनकुळे हे सगळं नाकारत होते. असं काही घडणार नाही, कोणीही कुठं जाणार नाही, असं मोठ्या आत्मविश्वासानं सांगत होते. अर्थात त्यांना माहीत असेल, पण राजकारणामध्ये अशा गोष्टी बोलाव्या लागतात. पण जेव्हा इमारतीचे एक एक चिरे ढासळायला लागले तेव्हा त्यांना ही लपछपी करणं कठीण होऊ लागलं. आता सध्या तीच अवस्था आहे. आता बघा, हे चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? भारतीय जनता पक्षाकडे 24 असे नेते आहेत की जे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीने आव्हान देऊ शकतात. पण आता या 24 जणांना आपल्या राजकीय वाटचालीची चिंता वाटत आहे. यामुळं पक्षात थोडी अस्वस्थता आहे. थोडी म्हणतायत बघा, ते लक्षात घ्या. पुढं काय म्हणतात ते की या सगळ्यांपैकी 4 ते 5 जण शरद पवार यांच्या पक्षात जातील. अहो, ते जरी 4-5 जण जातील असं सांगत असले तरी प्रत्यक्षात हा आकडा भाजपची धडकी भरवणारा आहे हे नक्की. पक्ष सोडून जात असलेल्यांना थांबवून ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला जात असला तरी त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. त्याचीही हतबलता बावनकुळे यांच्या या शब्दातून व्यक्त झाली आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येकाशी संवाद साधत आहे. आमची समरजित घाटगे यांच्याशीही चर्चा झालेली होती.
हर्षवर्धन पाटील यांच्याशी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा चर्चा केली. समरजित शहांना थांबायचं नव्हतं, कारण त्यांना कोणत्याही स्थितीत विधानसभा लढवायची आहे. त्यामुळं त्यांनी आपला निर्णय घेतला. भाजपने हर्षवर्धन पाटील यांना मागे उमेदवारी दिली होती, पण ते पराभूत झाले. आता पुन्हा निवडणूक आली आहे, पण महायुतीची परिस्थिती पूर्णतः बदललेली आहे. महायुती नसती तर त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली असती. ज्यांच्यापुढे विधानसभा लढवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही असे 2-4 लोक जातील. आता बावनकुळे बघा काय आत्ता म्हणतात 2-4 लोक, मग म्हणतात 4-5, म्हणजे एकाच वेळेच्या बोलण्यामध्ये देखील या जाणाऱ्या लोकांच्या आकड्यात कशी तफावत आहे बघा. पुढं काय म्हणाले ते, त्यांच्या राजकीय भवितव्याला आम्ही ब्रेक लावणार नाही. त्यांना दुसरीकडे जाऊन निवडून यावं असं वाटत असेल तर आम्ही त्यांना थांबवणारही नाही, पण तूर्त आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, तिथंही काही व्यवस्था आहे, तिथेही काहींना सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याशिवाय काही जणांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना कोणतीही घाई नाही. त्यांची पक्ष सांगेल ती भूमिका घेण्याची तयारी आहे आणि अशा लोकांची यादीही खूप मोठी आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये बरीचशी एकाच बोलण्यामध्ये अशी विसंगतीही काय दिसते आहे. एकूण भाजपात काय चाललेलं आहे हेही समोर येत आहे. अहो एकंदर काय, भाजपातून बाहेर पडू इच्छित असलेल्यांची मात्र गर्दी झालेली आहे आणि त्यांना थांबवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची दमछाक होऊ लागली आहे. यालाच म्हणतात हातबलता. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. अहो जे पेरलं तेच उगवताना हो, पावसाळा येण्याची फक्त वाट पाहावी लागते. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.